नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही वेगवेगळ्या घटकासाठी अर्ज केला असेल आणि त्यामध्ये तुमची निवड झालेली असेल, तर तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये कागदपत्रे अपलोड करणं अपेक्षित असतं. अन्यथा तुमचा अर्ज हा बाद करण्यात येतो, रद्द करण्यात येतो. महाडीबीटी पोर्टलवर तुमची ज्या घटकासाठी निवड झालेली आहे, त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. त्यामध्ये महत्त्वाचं असं डॉक्युमेंट असतं ते म्हणजे टेस्ट रिपोर्ट. तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे त्या घटकासाठीचं तुम्हाला कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट मागितला जातो. कोटेशन म्हणजे दरपत्रक म्हटलं जातं. दरपत्रक तुम्हाला कुठे मिळणार आहे? ज्या दुकानामधून तुम्हाला ती वस्तू खरेदी करायची आहे तिथून तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेला होता त्याच व्यक्तीच्या नावानं तुम्हाला कोटेशन म्हणजे दरपत्रक घ्यायचं आहे. दुकानदार तुम्हाला कोटेशन दरपत्रक देतील आणि त्याच वस्तूचा टेस्ट रिपोर्ट हे तुम्हाला दुकानदाराकडे अवेलेबल असेल तर मिळून जाईल आणि जर त्यांच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्हाला हे टेस्ट रिपोर्ट कुठे मिळणार आहेत यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला टेस्ट रिपोर्ट अपलोड करावा लागतो. वैयक्तिक कागदपत्रामध्ये कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स ही सर्व माहिती तुम्हाला अपलोड करावी लागते. यामध्ये आता तुम्हाला ज्या घटकासाठी निवड झालेली आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट कुठं मिळणार आहे? आपल्याकडे काही अवजारांचे घटकांचे जे आहेत ते टेस्ट रिपोर्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत. ते तुम्हाला कसे फाइंड करायचे आहेत, कसे शोधायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं. तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कोणकोणते टेस्ट रिपोर्ट पाहायला मिळतील? यामध्ये सौर फवारणी पंपाचा टेस्ट रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर कडबाकुटी, ज्याला चाफ कठर असं म्हटलं जातं, याचाही टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पाहायला मिळेल. ट्रॅक्टरसाठी लागणारे जे रोटावेटर असते त्याचाही टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. ट्रॅक्टर, यामध्ये वेगवेगळे ट्रॅक्टर आहेत त्याचेही टेस्ट रिपोर्ट आपण शेअर केलेले आहेत. तुम्हाला जो ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट तुम्हाला अपलोड करावा लागतो. त्यानंतर टोकन यंत्र जे आहे त्याचाही टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ट्रॅक्टर ट्रॉली असेल त्याचाही टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. त्यानंतर 4 फळीवाला जे हायड्रोलिक नांगर आहे त्याचाही टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आता टेलिग्राम चॅनलवरती टेस्ट रिपोर्ट कसा सर्च करायचा? सर्वात प्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मराठी टेक मित्र. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला बाजूला 3 डॉट पाहायला मिळतील. इथं तुम्ही पाहू शकता, इथं 3 डॉट तुम्हाला दिलेले आहेत. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे तुम्हाला सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं शोधायचं आहे टेस्ट रिपोर्ट, TESTREPORT आणि त्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या चॅनलवरती टेस्ट रिपोर्ट संबंधी किती पोस्ट केलेले आहेत? 15 पोस्ट केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? शो ॲज अ लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे. शो ॲज अ लिस्ट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. पहा, इथं टेस्ट रिपोर्ट संबंधी कोणकोणती पोस्ट केलेली आहे. इथं पाहू शकता हायड्रोलिक रिव्हर्सिबल 2 बॉटम मोल्ट बोर्ड प्लॉ म्हणजे 4 फळी हायड्रोलिक पलटी नांगरचा टेस्ट रिपोर्ट आहे, ट्रॅक्टरचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला. इथं तुम्ही पाहू शकता रोटावेटरचा टेस्ट रिपोर्ट अपलोड करण्यात आलेला आहे. चाफ कटरचा टेस्ट रिपोर्ट अपलोड करण्यात आलेला आहे. टोकन यंत्रासाठी टेस्ट रिपोर्ट अपलोड करण्यात आलेला आहे. पॉवर टिलरसाठी टेस्ट रिपोर्ट अपलोड करण्यात आलेला आहे. सोलार फवारा पंप यासाठी टेस्ट रिपोर्ट अपलोड करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला टेस्ट रिपोर्ट सर्च करायचा आहे आणि टेस्ट रिपोर्ट सर्च केल्यानंतर समजा तुम्हाला सोलार फवारणी पंपाचा टेस्ट रिपोर्ट पाहिजे आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला अशी PDF पाहायला मिळेल. ती PDF तुम्हाला डाउनलोड करून अपलोड करायची आहे. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जे टेस्ट रिपोर्ट दिलेले आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि अपलोड करू शकता. जर या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला टेस्ट रिपोर्ट पाहिजे असेल तर त्याचीही कमेंट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर करू शकता. त्या वस्तूचा, त्या घटकाचा टेस्ट रिपोर्ट आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.